पालखीला मोठे युट्यूबर भेटलेले आहेत, उरण करंजेकर. धन्यवाद दादा. काय बोलता पालखीला? तुम्ही भक्तांचा जल्लोष काय माऊलीच. आम्ही जल्लोष आमची इच्छा पूर्ण झाली, पण सर्वजण लोटांगण घातलं, त्याच्यावरून आईचं आगमन होत आहे. गाईस तर तुम्ही बघू शकता इथं बदलापूरचं बघू शकता तुम्ही कसं बनवलं त्यांनी. कलाकृती बघा तुम्ही, स्वतः घरी बनवतात ना आता. हॅलो गाईज, तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल, शेखर पाटील यूट्यूब चॅनल. तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आता वाजलेले आहेत 1:30 वाजलेले आहेत आणि मी निघले एकविरेला जायला. आपल्या आईची मानाची पालखी मुंबई जुईनगर इथून गेलेली आहे आणि ती महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानाची पालखी मानली जाते. तर आपण तिकडे जाणार आहोत आणि मी पहिल्यांदा पालखीला चाललोय. तर कसा पालखीचा वातावरण, कसा माहोल आहे, कसा जल्लोष आहे, ते देखील सर्व मी काही शूट करण्याचा प्रयत्न करेल. आणि आता डायरेक्ट तिकडेच भेटू. ऑलरेडी लेट झालाय, मित्र थांबलेत. चला आता डायरेक्ट तिथेच भेटूया. गाडीमध्ये बसलोय. आता आपण निघलो आपल्या स्टॉपवरून, पेंदर फाट्यावरून. तर डायरेक्ट आता मध्ये कुठं थांबायचं ते नक्की माहिती नाही, बघूया. डायरेक्ट जाऊ आता पुढे आईच्या भेटीला, एकविरेला. एकविरे माते की जय. आई माऊलीचा. चला पहिल्यांदा चाललंय एकविरेला, म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानाची पालखी आहे जुईनगरची, नवी मुंबईची. तर आता आपण तिकडे भेटूया डायरेक्टली. चला चला. इथं वडापाव घ्यायला थांबलो आम्ही शेडूंग पाट्यावर. वडापाव घेतो इथं. शेडूंग पाट्यावर फेमस वडापाव भेटतात गाईज, या तुम्ही वडापाव घ्यायला. आपले मित्र बघू शकता, करम भगत, मोठा युट्यूबर. ते नवीन मित्र आहेत, आपलं नाव तर माहिती नाही. अजित आणि करम पाटील. अजून 2 मित्र गाडीमध्ये आहेत. तर भेटूया आपण गाडीमध्ये. वडापाव घेतो इथून मी. लय भारी वडापाव सेंटर शेडूंग पाटा. 50 वर्षाची परंपरा, आजही तीच चव. इथे फेमस वडापाव आहे शेडूंग पाट्यावर. तुम्ही या इथे, आपल्या मुंबई पुणे हायवेवरून खालून जात असाल ना, तर इथे नक्कीच या. आणि पिक्चर मधला रॉकी बाय आहे ना, तो या वडापाव खाऊन गेलेला इथून. साधा पिक्चर मधला. या नक्की तुम्ही इथे. चला आता वडापाव घेऊ आपण इथून. वडापाव घेतलात खायला. वडापाव खायला या. असे वडापाव घेतला आपण शेडूंग पाट्यावरून. आता टेस्ट सांगतो मला, मी तर पहिल्यांदा खातो, पण खूप फेमस वडापाव आहेत ते. असं या तुम्ही पण खायला. आता वडापाव खाऊन डायरेक्ट भेटतो तुम्हाला. ज्यूस प्यायला थांबलं गायचं इथं चौक पाट्यावर. पायनॅपल ज्यूस. ओके ब्रो. गाईज आपण आता पोहोचलेलो आहे एकविराईच्या माहेर घरी, श्री काल भैरव मंदिर इथे. तर आता दाखवतो सर्व नवी मुंबईची पालखीची सर्व पदयात्रावाले सर्वजण इथे जमलेले आहेत माहेर घरी. सर्व पालखी घेऊन आलेले आहेत. रांगोली बघू शकता काय तुम्ही. मुंबई पालखी. आता श्री काल भैरवनाथ देवस्थान या मंदिरातून सर्वांचं जेवण वगैरे झालेलं आहे.
आपल्या आईची आरती चालू आहे. तर आता थोड्याच वेळात सर्व निघणार आहे. पालखी आपल्या कारल्याला जायला आहे. इकडं इथून अशी चालत जाणार आहे कारला डोंगरावर. किती पब्लिक आहे बघू शकता पालखीला. सर्वकडे लाल 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 वातावरण आहे. जुईनगरची पालखी आहे आणि तिसगावची देखील पालखी गेलेली आहे पुढे. तर आता थोड्याच वेळात भेटतो मी तुम्हाला. रांगोली बघू शकता काय तुम्ही. मुंबई मानाची पालखी. आता श्री काल भैरवनाथ देवस्थान या मंदिरातून सर्वांचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता आपल्या आईची आरती चालू आहे. तर आता थोड्याच वेळात सर्व निघणार आहे. पालखी आपल्या कारल्याला जायला आहे. इकडं इथून अशी चालत जाणार आहे कारला डोंगरावर. किती पब्लिक आहे बघू शकता पालखीला. सर्वकडे लाल 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 वातावरण आहे. जुईनगरची पालखी आहे आणि तिसगावची देखील पालखी गेलेली आहे पुढे. तर आता थोड्याच वेळात भेटतो मी तुम्हाला. बघू शकता सर्वजण आहेत. एकविरा माते आहे की काय बोलतो भाई. कसं वाटतं थोड्याच वेळात निघणार आहे पालखी. बँडवाले वगैरे किती 500+ बँडवाले आलेत बोलताय. मी तर फर्स्ट टाइम आलं पालखीला. बघूया आता पुढे कसं काय आहे त्या. किती जल्लोष आहे त्या. सर्वांच्या चेहऱ्यावर तर हास्याचं वातावरण दिसत आहे. गाईज आपल्याला पालखीला मोठे युट्यूबर भेटलेले आहेत. उरंग करंजेकर. धन्यवाद दादा. काय बोलता पालखीला. नक्कीच दादा धन्यवाद तुम्ही भेटल्याबद्दल. नक्की आपल्या मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आपल्या दादाच्या देखील चॅनलला व्हिजिट करा. दादाचा मोठा चॅनल आहे. जय एकविरा. जय एकविरा. एकविरा माते की.
गाईज आपण पोहोचलेलो आहे एकविरेच्या पायथ्या मंदिरशी आणि आपल्या इथं पालखी आलेली आहे. पालखीतून येत आहे समोर सर्व पब्लिक आहे इथं. पालखी येते फुल जल्लोष आईच्या पालखीला आई माऊलीचा उदा उदा. आता येतच इथं पालखी थांबलो आता आपण. सगळीकडे लाल 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 झालंय सगळीकडे बघू शकतो. सगळीकडे लाल लाल सगळीकडे लाल लाल. कोंबडा बघा कोंबडा. भरपूर गर्दी आहे भरपूर. माझ्या वाडीचे मेंबर आता तर कुठे मलाच नाही माहिती. मी तर एकटाच पालखी आपल्या मागेच आहे जस्ट. फुल जल्लोष हा एकविराईच्या पालखीला. सर्व भक्तांचा फुल जल्लोष दिसतोय. भरपूर जमल्या. साहित्य महिन्याची जत्रा भरली आज एकविरा आईच्या पालखीची. भरपूर गर्दी आहे भरपूर. खूप पालखी आलेल्या आहेत आज. देसाईची पालखी माझं माझ्या आई माऊलीचं उदा उदा. रांगोली काढतात गाईज आणि आपण आलेलो आहे एकविरा आईच्या मंदिराजवळ. मागे एकविरा आईचं पालखी प्रस्थान होत आहे आता आईच्या मंदिरात गाभाऱ्यात. बघा
संपूर्ण दर्शन दिसतं आईचं, आई माऊलीचं. उदा उदा भक्तांचा जल्लोष बघू शकता काय? जल्लोष आई माऊलीचा. उदा उदा शकता तुम्ही भक्तांचा जल्लोष आणि सर्वजण आईचं स्वागत कसं करतात मंदिरात तुम्ही बघू शकता काय? आम्हाला इथं असं झोपायला भेटलं नव्हतं आणि आम्ही गेल्या वर्षी आमची इच्छा पूर्ण झाली होती, पण इतर 2 पालख्या आल्या होत्या त्यांच्या पालखीनं आमची इच्छा पूर्ण झाली होती. पण ही इच्छा होती आमच्या पण जोपर्यंत आपण लोटांगण घालत नाही तोपर्यंत आपल्या पदयात्रा पूर्ण नाही होत नाही हे आपण बोलू शकतो. मला एकविरामध्ये की जय आई माऊलीचा. उदो उदो बघू शकता गाईच. कसं वाटतं भाई? स्वर्गात आल्या बोलेगा ए भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम. जय उदो उदो. हॅलो हॅलो हॅलो. गाईस देसाईची पालखी आलेली आहे दुसरी. तशाच प्रकारे आईचं आगमन फक्त सर्वजण लोटांगण घातलं त्याच्यावरून आईचं आगमन होत आहे. जय जय. अशा प्रकारे आईचं आगमन करतात गाभाऱ्यात. आम्ही लाईनीला राहिलेलो आहे, एंट्री केलेली आहे आतमध्ये. बघू आता किती सर टाईम आपल्याला लाईनीमध्ये लाईनीला उभं राहायला लागतं. आपण पोहोचलो ना आईच्या दरबारी. भक्तांचा अतिशय जल्लोष. खूप 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 चांगलं वाटतं, अतिशय चांगलं वाटतं. आपण जाऊ. आता मोबाईल बंद कर. आमचा डोकं आज दर्शन खूप चांगलं झालं, अतिशय मन प्रसन्न झालं. एकदम चांगलं असं वातावरण आईच्या या कारला डोंगरावर मी मंदिरात गेल्यावर गाभारात खूप चांगलं असं वाटलं. एक मन शांत झालं जातं आणि निगेटिव्ह लोक तिथे आमच्यापासून दूर गेले आणि आईचं आशीर्वाद आमचे सदैव पाठे. असंच आईचं आयुष्य सदैव पाठीशी राहू दे. एकविरा माते की जय. गाईस तर तुम्ही बघू शकता इथे बदलापूरचे शुभम भोपी आहेत. तर ते स्वतः प्रशांत भोपी आहेत. तर ते स्वतः आपल्या एकविरा आईचे वगैरे असे फोटो फ्रेम बनवतात ते. तर तुम्हाला दाखवतो मी, बघू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही कसं बनवलं त्यांनी. कलाकृती बघा तुम्ही. स्वतः घरी बनवतात ना आता.
तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी इंस्टाग्राम आय डी वगैरे तुम्हाला लिंक इथे समोर देतो स्क्रीनमध्ये. तर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा. हे आपले दादा आहेत. एकविरा एकविरा माते की आई माऊलीचा. धन्यवाद दादा. आईचा उदो उदो बोला, उदो उदो बोला, आईचा उदो उदो बोला, उदो उदो बोला, आईचा उदो उदो बोला. दुरून मी देखिला आई तुझ्या देवलाचा करल सूर, आई तुझ्या देवलाचा करल सूर. बाजू पायरीला येतय दुपार तिचा वासूर, येतय दुपार तिचा वासूर. नन काही वारू दाटला नाहीचा उदो उदो बोला, उदो 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 बोला, आईचा उदो उदो बोला, उदो उदो बोला, आईचा उदो उदो बोला. एकविरा माते की जय. तर गायज एकविरावरून आलो, काहीतरी 12 वाजता काहीतरी आलो मी. तर अतिशय चांगलं वाटलं, एकदम मन प्रसन्न वाटलं. एकविरा आईच्या जवळ गेल्यावर असं वाटतं ना स्वर्गात आल्यासारखं वाटलं. अतिशय भरपूर भक्तांचा जल्लोष होता आणि नवी मुंबईची पालखी म्हणजे आपली महाराष्ट्रातील 1 नंबरची पालखी होती ती जुईनगरची. आणि त्या पालखीचे मेन आयोजन करते आपले शैलेशदादा भोईर. नक्कीच त्यांच्या कार्याला सलाम, कारण की एवढे मोठे पालखीचं आयोजन करणे सोपी गोष्ट नाही आहे गाईज. जवळजवळ 1500-2000 पदयात्री त्यात सामील होते आणि बाहेरची मंडळ देखील भरपूर होते. तर खरंच शैलेशदादा भोईर यांचं मनापासून मी आभार. तर गाईज आता मी ब्लॉग इथे एंड करतोय. तर कसा ब्लॉग झाला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा एकविरा आईच्या पालखीचा. आणि जो कोणी चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा. अशाच नवीन ब्लॉग्समध्ये आपण भेटत जाऊ. तोपर्यंत बाय बाय गाईज, गुड नाईट.